इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगते, पोलिसांकडे फार उशिरा आलेले, फार उशिरा आलेत. आधीच तो जो कोणी खरा त्याला ब्लॅकमेल करणारा माणूस आहे, ऑलरेडी सोशल मीडियावर इतर महाराष्ट्रामध्ये एक पेनड्राईव्ह नाही अनेक पेनड्राईव्ह सगळीकडे पोहोचलेले आहेत. जर स्वतः तृप्ती देसाई, हे बघा, गुन्हा दाखल झाल्यानंतर, बंधूबाबाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही बोलायला लागलो, आम्हाला जेव्हा तुम्ही लोकांनी समोर आणलं मीडियाच्या माध्यमातून. परंतु तृप्ती देसाई जर स्वतःहून येऊन सांगतायत की मला वर्षापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी हे व्हिडिओ आले होते आणि मी सीएम कडे पाठवलं, मी ह्याव केलं, मी त्याव केलं. जर त्याच वेळी FIR झाली असती तर दिवसाला 2 आपण बघू अशा 150 महिला अत्याचारापासून वाचल्या असत्या. ती FIR का नाही झाली? कारण का तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणात तोडपाणी झाली आणि ती तोडपाणी सुद्धा चाकणकर यांनी केलेली आहे. म्हणजे संविधानिक पदावर बसून आरोपीला वाचवणे, आरोपीच्या संगनमताने ते रॅकेट चालवणे, याच्यात त्या प्रमुख सह आरोपी कायद्याने होतात, कायद्याने. त्याच्यामुळे त्यांना अटक करून पुढचा तपास करणं गरजेचं. हे जे प्रकरणात ज्या सामील आहेत रुपाली चाकणकर, त्यांनी ही तोडपाणी केली की खरा त्यावर गुन्हा दाखल होऊ नये, ते प्रकरण उघडीस येऊ नये. ज्यांच्याकडे हे व्हिडिओ गेले त्यांच्यासोबत आर्थिक उलाढालाची तोडपाणी करण्यात आली. साधा सिंपल विषय. आणि तो किती कोट्यांमध्ये आहे ते SITनी त्याचा तपास करून आपल्या समोर ठेवावं. जे समोर पुरावे आलेले आहेत, जी परिस्थिती आली आहे त्याच्यानुसार ते रॅकेट स्वतः रुपाली चाकणकर चालवत आहे, या परिस्थितीवरनं प्राथमिक दर्शवते. आता CP साहेबांना तो अधिकार नसल्यामुळे, म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्राचा तो अधिकार त्यांना नसल्यामुळे ते त्याच्यात आम्हाला डिटेल माहिती देऊ शकत नाही. तेजस्विनी सातपुते देऊ शकतात. का रुपाली चाकणकर यांना तुम्ही अजूनपर्यंत चौकशी केली नाही? त्यांच्याकडं सगळे रोज एका महिलेचे व्हिडिओ बाहेर येत आहेत. अहो, अजून कुणाच्या, चाकणकरचे किंवा चाकणकरांच्या फॅमिलीमधले आहेत का व्हिडिओ? याची माहिती द्या ना. महाराष्ट्रातल्या महिलांनाच विनाकारण जे एक्सपोज किंवा त्यांची बदनामी केली जाते, ज्या पीडित आहे, ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होत आहेत, म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रातली कुटुंब हादरलेली आहे. तपास करावा त्या SITनी. आम्हाला जी काही माहिती मिळाली आहे किंवा जी माहिती या आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांना पण मिळालेली आहे ती समोर आणावी त्यांनी. एक लक्षात घ्या, त्या महिलांना मी सांगितलेले की पोलीस तक्रार तुम्ही करा. ज्यांना मूल होत नाही, ती जी महिला तिथे गेलेल्या आहेत, आता त्यांना मूल झालेले आणि आता त्यांचे नवरे, हे जे काही बंधू प्रकार समोर आलेला आहे त्याच्यावरनं फार घराचा कौटुंबिक वाद विकोपाला गेले आणि DNA टेस्टला गेले. आपण समजतो कायदेशीर पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे, पण हे होत असताना अनेक कुटुंब बर्बाद होत आहेत आणि त्याला जबाबदार हा बंधू बाबा आणि अनुषंगाने राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे त्या महिलांची जोपर्यंत तयारी होत नाही पोलीस स्टेशनला तक्रार करायची, मी त्यांना फोर्स करू शकत नाही. ज्यावेळी त्यांची मानसिक तयारी होईल, त्यांना चांगलं वातावरण वाटेल किंवा विश्वास वाटेल, तेव्हाच त्या महिला बाहेर पडणार आहे. आणि मी राजकारणासाठी किंवा याच्यामध्ये सांगण्यासाठी एखाद्या महिलेला इन्सेस करायला, फोर्स करायला कायद्याने ते योग्य नाही. आता राज्य महिला आयोगाकडे ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत तोही डेटा SITला घेणं क्रमप्राप्त आहे आणि ती पाठवले. हे जेवढे व्हिडिओ दिसत आहेत ना तुम्हाला, जेवढे व्हिडिओ आक्षेपार्थ असतील त्या सगळ्या महिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. NCN न्यूज साठी रोहन दनी नाशिक.